रोज रोज कालवण्यासाठी काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीसाठी असतो. तर माझ्याकडे ही गावावरून आणलेली घरच्या शेतीतली ही वांगी होती. तर म्हटलं चला आज वांगे बटाट्याचा बेत करूया. तर यासाठी एक कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला. आता सुरुवातीला कढई गरम करून झाली की यामध्ये तेल घातलं. तेलामध्ये जिरं मोहरी याची फोडणी करून घेतली. कांदा टोमॅटो छान असा तांबूस रंगावरती परतून घेतला आणि यामध्ये कढीपत्ता घालून घेतला. आता सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, त्याचप्रमाणे अख्खे धने आणि जिरे याचं मिक्सरला ओबडधोबड असं पाणी न घालता वाटण करून घेतलं. ते 1 चमचा मी इथे घातलं. हळद घातली. त्याचप्रमाणे चवीपुरता कांदा लसूण मसालासुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे. बटाट्याच्या फोडी आणि वांग्याच्या फोडी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या जेणेकरून काळा होऊ नये. त्यासुद्धा मी इथे निथळून या मसाल्यामध्ये घालून घेतल्या. एकसारख्या छान असा हा मसाला परतून घेतला की यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं. मीठ घातलं की या मिश्रणाला पाणी सुटतं. तर झाकण ठेवून याला 1 ते 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेतली. मसाला छान परतला गेला ना की कालवणाला खूप छान अशी चव येते. आता याला 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेतली आणि पुन्हा याला एकसारखं उलटण्याच्या साहाय्याने हलवून घेतलं. मसाला खाली करपला नाही ना हे चेक केलं आणि यामध्ये लागेल इतपत गरम पाणी घातलं. गरम पाणी घातलं की वांगे आणि बटाटे पटकन शिजतात आणि कालवणाची चवसुद्धा खूप छान लागते. आता इथे आपण जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे एवढं पाणी घालून घ्यायचं आणि छान असं याला मंद गॅसवरती शिजू द्यायचं. कालवण एकसारखं शिजलं की यामध्ये घालून घेतलेला आहे मी 1 चमचा असा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला की कालवण छान असं मिळून येतं आणि चवसुद्धा छान लागते. आता याला शिजायला खूप वेळ लागत नाही. पटकन अशी वांगी आणि बटाटे आपण वाफ काढून घेतले असल्यामुळे पटकन शिजतं. आणि अख्खे धने आणि जिरं हे असं खोबऱ्यामध्ये वाटून घेतलं ना की याची चव खूप छान लागते आणि जणू आपण पंक्तीतला बटाट्याचा रस्सा भाजी खातोय याची आठवण होते. आता बटाटे शिजलेले आहेत. कालवण छान असं शिजलं आहे. तर थोडा वेळ अजून त्याला उकळू देते म्हणजे रस्सा छान असा आपला एकसंध मिळून येईल आणि मंद गॅसवरती शिजवलं ना कालवणाची खूप छान अशी चव येते. तर चला मग आपली तयार आहे वांग्या बटाट्याची रस्सा भाजी. वांगं बटाट्याचं कालवण म्हणू शकतो. भातासोबत भाकरीसोबत छान असं लागतं.